व्यंकटेश गायकवाड खून प्रकरणातील 7 संशयित आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिली। मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला। यावेळी अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थिती जाणून घेतली व याप्रकरणी 7 संशयितांना ताब्यात घेतलं असल्याचं मयताच्या नातेवाईकांना सांगितलं। अप्पर पोलीस अधीक्षक यांनी नातेवाईकांना समज देऊन मृतदेह खाजगी रुग्णालयातून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्याचे सांगितले। गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी डेड बॉडी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। संपूर्ण परिसरातील शांतता आहे। पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिली। जालनामध्ये शास्त्री मोहल्लामध्ये 2 गटामध्ये थोडा वाद झाला होता। त्या वादावरून मारहाण वगैरे झाली आहे। त्या मारहाणमध्ये एक मुलगा व्यंकटेश गायकवाड म्हणून आहे, तो मयत झालेला आहे आणि त्याचा एक नातेवाईक आहे, तो सुद्धा पण इंजर्ड आहे आणि आता सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहे। हा घटनामध्ये आपण गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया स्टार्ट आहे। 7 संशयित आरोपी नाही म्हणू शकतो आपण, आत्तापर्यंत संशयित आहे, त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे। एकदा फॅक्ट समोर आला की आपण पुढील कारवाई करणार। सर, घटनास्थळी खूप अस्ताव्यस्त आणि रिक्षाची तोडफोड झालेली आहे, दगडफेकसुद्धा झालेली आहे। हां, तशी माहिती पण आहे, तो आपण सगळ्या तपासमध्ये घेऊ। जे काही सखोल इन्सिडेंट झालेला त्याची सखोल चौकशी करून तो आपण इन्व्हेस्टिगेशनच्या पार्टमध्ये शांतता आहे। सध्या शांतता आहे। पोलीस फोर्स पण डिप्लॉईड आहे आणि सध्या पूर्ण शांतता आहे। काही कायदा व सुव्यवस्थेचा काही प्रश्न सर, नाही। अजून काही आरोपी त्यात सामील होऊ शकतात? होऊ शकते, ते आता FIR दाखल होण्याची प्रक्रिया चालू आहे। त्याच्यानंतर आपण पूर्णपणे सांगू शकतो की किती आरोपी आहे याचे।